नमस्कार. मी डॉक्टर श्रीराम खाडीलकर. अ, आयुर्वेद तज्ज्ञ म्हणून गेली 22 वर्ष मी प्रॅक्टिस करतोय. कट्टा, मालवण इथे मी विशेषतः प्रॅक्टिस करतो गेली 22 वर्ष आणि सध्या गेली 5 ते 6 वर्ष गोवामध्ये बिचोलीम इथे महिन्याचा पहिला गुरुवार मी प्रॅक्टिससाठी देतो. आयुर्वेदाची प्रॅक्टिस मी पूर्वीपासून करतोय आणि आता विशेषतः पोस्ट कोविड काळामध्ये आयुर्वेदाकडे लोकांची ये-जा ही जास्त वाढलेली आहे. आयुर्वेदाबद्दल जिज्ञासा निर्माण झालेली आहे. आयुर्वेद नेमकं काय आहे हे लोकांनाही समजून घ्यायचं आहे. दुसऱ्या बाजूने विचार केला तर बऱ्याच अंशी लोकांमध्ये ॲलोपॅथीच्या बाबतीत फेल्युअर्स कसे आहेत हे दिसून यायला लागलेले आहे आणि हे पोस्ट कोविड काळात जास्त प्रकर्षाने जाणवत आहे. म्हणूनच आयुर्वेदाचे होप्स काय आहेत, आयुर्वेदामध्ये नेमकं काय आहे, आयुर्वेद कुठपर्यंत आपल्याला बरं करू शकतो किंवा ट्रीटमेंटमध्ये फॉलो करू शकतो, या सर्वांसंबंधी आपण थोडीशी चर्चा आज करणार आहोत. आज आपण पहिला विषय घेऊया तो कॅन्सर बद्दल. कॅन्सर हा सगळ्या जगाला भेडसावणारा आजचा सगळ्यात मोठी समस्या आहे. आपल्या मेडिसिनच्या विश्वात बघितलं तर कॅन्सरवर नवीन नवीन उपचार पद्धती येत आहेत, कॅन्सरवर नवीन नवीन मेडिसिन येत आहेत आणि तरी देखील कॅन्सर एक प्रकारची डोकेदुखी कायमची बनून राहिलेली आहे. कॅन्सर बद्दल आयुर्वेदात नेमकं काय सांगितलेलं आहे? तर सगळ्यात महत्वाचं, आयुर्वेद ही आपली एक जीवन पद्धती आहे आणि ती फॉलो करणं हे आयुर्वेदात सगळ्यात महत्वाचं मानलेलं आहे. कुठचाही आजार होऊ नये याची विशेष काळजी आयुर्वेदामध्ये घ्यायला सांगितलेली आहे. ॲलोपॅथीमध्ये बघाल तर आजार झाल्यानंतरचे टप्पे हे विशेष प्रकर्षाने आपल्या समोर येतात, पण आयुर्वेदामध्ये एखादा आजार होऊच नये किंवा कुठच्याही गंभीर आजाराकडे आपण जाऊ नये याचा विचार जास्त प्रकारे केलेला आहे. म्हणजेच व्याधी होऊच नये किंवा कुठच्याही आजाराला आपण बळी पडू नये याची जी कारण मीमांसा आहे की याच्या खोलात आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने जाऊ शकतो. म्हणून कॅन्सरचा विचार केला तर कॅन्सर प्रिव्हॅलन्ससाठी काय काय करता येईल, कॅन्सर प्रिव्हेन्शनसाठी काय करता येईल, कॅन्सर एखाद्या कुटुंबामध्ये आपल्याला आढळतोय किंवा एखाद्या लोकेशनमध्ये कॅन्सरचे पेशंट आढळत आहेत. जसं आपण बघतो की पंजाबमध्ये कॅन्सरचे भरपूर पेशंट आढळायला लागले खतांच्या वापरामुळे. तर अशी जेव्हा सिच्युएशन येईल तेव्हा कोणत्या प्रकारे आयुर्वेद फॉलो करायचा, कोणत्या प्रकारे जीवन पद्धतीमध्ये मॉडिफिकेशन करायचं, हे सगळं आपल्याला आयुर्वेद सांगतो. आणि त्याच्या दुसऱ्या बाजूने ज्या ज्या वेळी कॅन्सर होईल किंवा कॅन्सर सारखी परिस्थिती निर्माण होईल त्यावेळी ट्रीटमेंट वाईज पण आपल्याकडे काही मॉड्युलेशन्स आहेत. ट्रीटमेंटमध्ये काही अतिशय चांगल्या प्रकारची भस्म, चांगल्या प्रकारचे सुवर्णकल्प हे आयुर्वेदात सांगितलेले आहेत. जवळपास गेली 7 ते 8 वर्ष मी कॅन्सरवर काम करतोय. माझा MDचा विषय पण कॅन्सर बद्दलच होता. कॅन्सरमध्ये हिरक भस्म नावाचं जे भस्म आहे, म्हणजे डायमंडचं भस्म, हे एका चांगल्या पद्धतीने आपण वापरू शकतो, त्याच्यावरचा माझा रिसर्च आहे आणि हे अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतं. तर या कॅन्सरवरच्या विविध मॉड्युलिटीज आपल्या आयुर्वेदामध्ये करता येतात. ज्याच्या वेळी एखादा पेशंट केमोथेरपी किंवा रेडिओथेरपी किंवा ऑपरेशनसाठी कन्सर्न केला जातो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच जर आपण साईड बाय साईड आयुर्वेदिक औषधं सुरू केली तर त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला दिसून येतो. बरेचदा केमोथेरपीचे अनेकदा दुष्परिणाम दिसून येतात. ते दुष्परिणाम टाळण्यासाठी आयुर्वेदाचा फार छान उपयोग होतो. रेडिएशनचे दुष्परिणाम आपण आयुर्वेदातून टाळू शकतो आणि त्याचबरोबर जर फर्स्ट स्टेजमध्ये जर कॅन्सर असेल तर काही औषधं अशी आहेत की कॅन्सर तुम्ही कुठच्याही ॲलोपॅथीच्या औषधाशिवाय बरा करू शकता. आता बघा ना, एवढे जर तुमच्या समोर पर्याय असतील तर तुम्ही आयुर्वेदाकडे का नाही वळणार? त्यामुळेच आयुर्वेदाकडे लोकांची यायची वृत्ती, आयुर्वेदाकडे वळण्याची वृत्ती लोकांमध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. तर या सगळ्या आमच्या माध्यमातून, आयुर्वेद तज्ज्ञांच्या माध्यमातून आपणा सर्वांनी लाभ घ्यावा हीच आमची माफक अपेक्षा आहे. धन्यवाद.